नमस्कार मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण संडे स्पेशल मटनचं कालवण बनवणार आहे. आज आम्ही आमच्या गावच्या पद्धतीने मटनचं कालवण बनवणार आहे. पण तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला मग पाहूया आपली रेसिपी मटनचं कालवण. चला मित्रांनो, आम्ही 1 किलो मटन आणले. ह्याला स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यानंतर पुढची रेसिपीची तयारी करूया. बघा मित्रांनो, पहिल्या पाण्यात साफ करायला घेतलंय. मटण असं चांगलं घ्यायचं. अशा प्रकारे आपण 3-4 पाण्याने साफ करून घेऊया. हे बघा, काळीच दिल्या. जे पाहिजे आपल्याला ते भेटतंय. आणि असा विळा आहे आमचा. या विळा आम्ही छोटे छोटे तुकडे करणार. चला मित्रांनो, आपलं अशा प्रकारे स्वच्छ धुवून झाले. आता हळद मीठ लावून थोडंसं मॅरिनेट करायला ठेवूया. बघूया काय काय टाकायचंय. मीठ, हळद, अद्रक लसणाची पेस्ट बघा अशा प्रकारे टाकू. हे सर्व मिक्स करून घेऊ. चला, हे फोडणीसाठी आम्ही कांदे टमाटे कापून घेतोय. सुरुवातीला आपण फोडणी देताना कांदे टमाटे कापून घेऊया अशा प्रकारे. चला आता टमाटे कापूया. चला आता आपलं कांदे टमाटे कापल्या. गॅस पेटून घेऊया. चला तेल टाकूया. 4 पाण्यात पत्त्याचे टाकू. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकू. कढीपत्ता आणि कांदा हे सगळं टाकून घेऊया आणि थोडंसं भाजूया. त्याला या प्रकारे भाजून घेऊया. थोडंसं लालसर होऊ द्या. या प्रकारे भाजतोय. त्यात कांदे थोडंसं लालसर होऊ द्यायचे याला. बघा अशा प्रकारे भाजतोय. अजून थोडासा लाल होऊ द्या. चला आता आपण टमाटे टाकून घेऊया. यांना थोडंसं भाजून घेऊया. चला आता मटण टाकूया. आपलं स्पेशल मटण. बघा या प्रकारे मटण टाकले. त्याला हलवून घेऊया. चला अशा प्रकारे याच्यावर प्लेट ठेवूया आणि त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवूया. अशा प्रकारे आमची ही पद्धत आहे. हे पाणी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया. तोपर्यंत होऊ द्या गरम. चला मित्रांनो, पाणी गरम झाले. आपण आता मटण शिजते त्यात टाकूया. अशा प्रकारे मटण शिजलंय मस्त. पुन्हा एकदा पाणी याच्यात टाकून गरम करायला ठेवूया. मित्रांनो, आता मटण शिजले. आता आपण मसाला भाजून घेऊया. गॅस पेटवतोय. तवा ठेवला. आता गरम होऊ द्या. चला मित्रांनो, आम्ही मसाला ऑलरेडी वाटून ठेवलेलाच आहे पहिलाच. हे नेक्स्ट टाइम ह्या मसाल्याची आम्ही रेसिपी दाखवू. चला आपण तेल टाकूया. या साईडला आमच्या भाकऱ्या वगैरे बनतात. चला मग अशी जेव्हा तेल आम्ही कालवणासाठी मटनसाठी तेल जरा कमी टाकलेलं. आता या टायमाला जरा जास्त टाकतोय. जरा घेऊया मसाले आपल्या वाटून. चला आपला मसाला हा मिक्सरमध्ये वाटायला टाकूया. जरा भाजूया याला. आपलं 1 किलो मटण आहे म्हणून एवढा असा मसाला आपण भाजतोय. चला आता ह्याच्यात आम्ही आमचा घरचा मसाला टाकतो. याला पण थोडंसं भाजून घेऊया.
चला आता हा मसाला भाजलाय, आता आपण मटण टाकून देऊया. मसाला टाकून घेतलाय. आता अशा प्रकारे थोडीशी लाल लाल तर्री येते बघा. आणि ह्या साईडला आपली भाकरी बनती आहे, कशी फुगली बघा. मटण आणि भाकरी बरोबर खूपच छान लागते. थोडंसं गरम पाणी आम्ही केलंय, त्याच्यावरती टाकून देऊया मटणाच्या कालवणात. आम्हाला असं पातळ लागतं म्हणून आम्ही जास्त पाणी टाकतो. याप्रमाणे बघा कशी तर्री बघा येते वरती. हे बघा या प्रकारे हळूहळू उकळी येते. अजून थोडीशी उकळी येऊ द्या. आणि आपली भाकरी बघा, ज्वारीची भाकरी मस्तपैकी इथं फुगली आहे. आपल्या भाकऱ्या तयार होत्यात छानपैकी. आपण भाकरी मटण बरोबर खाऊ. तोपर्यंत याला बघा आता येते बघा, पाहू शकता आपण अशा प्रकारे उकळी येते. उकळी पूर्ण झाल्यानंतर आपण मटण आणि भाकरी खाऊन घेऊया. बघा अशा प्रकारे उकळी येते बघा. तर ही उकळी जास्त आली की आपण जेवायची तयारी करूया. चला आपण आपलं मटणचं कालवण मस्त बनवलंय, आता खाऊन घेऊया. हे आपण मटणचं कालवण घेतलंय, आळणी पाणी घेतलंय, भाकरी घेतली, कांदा लिंबू घेतला, थोडासा भात घेतलाय. आता खाऊन पाहूया. खूपच छान पद्धतीने आमच्या गावच्या पद्धतीने आम्ही मटणचं कालवण बनवलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल तुम्ही ट्राय करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.